ज्या शेतकऱ्यांना खरंच तणनाशक फवारणीची गरज आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याची माहिती हवी आहे त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा। जे शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा दुसऱ्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपला अमूल्य असा वेळ वाया घालू नये। अनेक शेतकऱ्याचे सोयाबीन खूप मस्त आहेत। ज्या भागात पाऊस व्यवस्थित झाला त्या भागातील सोयाबीन एकदम चांगले आणि व्यवस्थितरित्या त्यांची वाढ झाली आहे। पण गवताची समस्या अनेक ठिकाणी आहेत। जिथे पाऊस कमी झाला त्याही क्षेत्रात आणि जिथे पाऊस जास्त झाला त्याही क्षेत्रात गवताची समस्या आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये तूर आणि सोयाबीन दोन्ही मिश्र पिकामध्ये कोणतं तणनाशक फवारणीसाठी योग्य आहे याविषयी माहिती घेतली। आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोयाबीन, ज्यामध्ये तूर किंवा कोणतेही पीक नाही, त्यामध्ये आपण कोणतं तणनाशक फवारणी करू शकतो ज्याचा आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट मिळू शकतो, हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन जरूर प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। मी तुम्हाला सुरुवातीला गवत दाखवतो, त्यानंतर आपण डोस, किंमत आणि प्रमाण हे जाणून घेणार आहोत आणि औषध कोणतं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। तर आपण इथे पाहू शकता हे डबडा आहेत, त्यानंतर हे बेटाचं गवत आहे ज्याला शेपरूट, अनेक ठिकाणी याला अलग अलग नावाने ओळखले जातं, त्यामुळे मी आपल्याला डायरेक्ट गवत दाखवतो। हे पाहू शकता हे कुंजुरका आहेत, हे पूर्ण कुंजुरका, इथे सुद्धा हे गवत, हे जे वेल पाहत आहेत मित्रांनो तुम्ही, हा उंदीर काणी आहेत, त्याचबरोबर हे कांग्रेस ज्याला गाजर घास पण म्हणतात ते, हे दुधी, हे आपलं चिमूक काटे, एकदम म्हणजे 24 तासामध्ये आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळतो पूर्णपणे। हे दुधी, पण हे औषध फवारणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला तूर हे आंतरपीक जर असेल तर आपल्याला याची फवारणी करायची नाही। तुरीवरती याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। हे पाहू शकता तुरीचे पूर्णपणे शेंडे करपलेले आहेत। तर तूर आणि सोयाबीन मध्ये कोणतं तणनाशक फवारणी करायची आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। तर हे आपल्याला तणनाशक फक्त सोयाबीन याच पिकात फवारणी करायचे आहेत। हे पाहू शकता इथं कुंजुरका ही खूप मोठ्या प्रमाणात जळलेलं आहे। जे बारीक गवत आहेत या स्वरूपाचं हे सुद्धा त्या तणनाशकाने जळालं। आता याला पूर्ण 4 दिवस झाले। आता आपण जे गवत सुटलं ते आपलं फवारणी करण्यातून जे गवतावर फवारणी झाली नाही असंच गवत यांना जळालं नाही, नाहीतर पूर्णपणे यांना गवत जळतं। जास्तीत जास्त गवत आपलं 3-4 पानावरती जर असेल तर आपल्याला स्टेटचं नवजल, म्हणजे मी आपल्याला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, स्टेटचं जे असं सरळ नवजल असतं त्यानंच आपल्याला कोणत्याही तणनाशकाची फवारणी करायची। आणि फवारणी करताना आपल्या जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत जरुरीचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण घेऊन योग्य फवारणी केल्यानंतर चांगला रिझल्ट मिळू शकतो। त्याचबरोबर आपल्याला स्वच्छ पाणी, म्हणजे आपण साध्या भाषेत सांगायचं तर नितळ पाणी, गढूळ पाणी कोणत्याही तणनाशक फवारणीसाठी वापरू नका। एकदम नितळ पाणी फवारणीसाठी वापरा आणि व्यवस्थित फवारणी करा। तर आपण आता जाणून घेऊ ते औषध कोणतं, काय नाही। तर मित्रांनो, या औषधाचे दुष्परिणाम सांगायला गेलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या सोयाबीनवरती अशी स्कॉर्चिंग येते, जे काही 4 ते 5 दिवसामध्ये नीट होते, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाहीत। आणि आपल्याला कोणतंही तणनाशक सोयाबीनमध्ये फवारणी करायचं असेल तर आपण 35 दिवसाच्या आतच त्याची फवारणी करा, म्हणजे 22 दिवसाच्या नंतर आणि 35 दिवसाच्या आत फुले लागता वेळेस कोणत्याही तणनाशकाची फवारणी करू नका, ज्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो। यानंतर आपले अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। हे पाहू शकता मित्रांनो, फ्युजीफ्लेक्स हे सिजंटा कंपनीचे आहेत, पण इथे पाहू शकता 250 ml ची बाटली आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 250, 400, 800 पुन्हा 1000 ml या स्वरूपामध्ये आपल्याला ही पॅकिंग अवेलेबल आहेत। आणि याची जी किंमत आहे तर आपल्याला 250चं 400 ते 450 रुपयापर्यंत आणि 400 ml चं आपल्याला 700 ते 750 रुपयापर्यंत पडू शकतं। त्याचबरोबर आपण जर 1 लिटरची जर पॅकिंग घेतली तर आपल्याला 1600 ते 1650 रुपयापर्यंत हे मिळू शकतं। तर मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे
तर 15 लिटरची जर आपला पंप असेल तर आपण 35 ml घेऊ शकता, आणि अन्यथा 15 लिटरच्या वरती 20 लिटरच्या आत जर पंप असेल तर आपण 40 ml घेऊन याची फवारणी करू शकता. एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, यामधील जे 2 घटक आहेत आपण येथे पाहू शकता मित्रांनो, थोमिसाफेन 11.1% आणि फिजिओफॉपी ब्युटाईल 11.1%. असे याच्यामध्ये 2 घटक आहेत. आपण येथे एकदा लक्ष देऊन पाहू शकता. आपण कोणत्याही कंपनीचे 2 घटक असलेलं तणनाशक घेऊन त्याची फवारणी आपल्या पिकामध्ये करू शकता. परत एकदा सांगतो मित्रांनो, आपल्या सोयाबीनमध्ये जर तूर असेल तर तुरीमध्ये हे तणनाशक फवारणी करू नका, ज्यापासून तूर जास्तीत जास्त जळू शकते. हे पाहू शकता मित्रांनो, तुरीची मोठी झाडं आहेत जे जळण्याच्या स्टेजमध्ये आहेत, आणि या अवस्थेत जर तूर आपली अशी झाली तर आपली तूर सुधारणार नाहीत, आणि आपल्याकडून जर जास्त औषध तुरीवरती फवारण्यात आलं, म्हणजे आपण रेग्युलर जे सोयाबीनमध्ये फवारतो असं, तर आपली तूर 100% जळून जाईल. त्याच्यामुळं अशा काही चुका शेतकऱ्याकडून होतात, त्या चुका दुरुस्त करा आणि कोणतेही औषध याची पुरेपूर माहिती घेऊनच फवारणी करा. तर याच्यापासून आपण ज्यावेळेस फ्युजीफ्लेक्सची फवारणी करतो याच्यापासून गवत आपल्याला म्हणजे 12 तासामध्ये आपल्याला गवत करपलेलं दिसेल, 24 तासामध्ये आपल्याला याचे बऱ्यापैकी रिझल्ट दिसतील, आणि 48 तासानंतर जे काही प्रकारचं गवत आपल्या शेतामध्ये असेल ते पूर्णपणे जळालेलं आपल्याला दिसेल. फक्त आपल्याला याची जे फवारणी एकदम व्यवस्थित करायची, स्टेटचं नोजल वापरून आपल्याला याची फवारणी करायची. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.